आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। कल्याण येथील पारनाका क प्रभाग क्षेत्र व परिसरमध्ये बीजेपीने प्रभागात चक्क प्रचाराच्या भिंती रंगवल्या। वास्तविक मुख्य निवडणूक आयुक्त स्वर्गीय TN सेशन आल्यापासून आचारसंहिता खऱ्या अर्थाने लागू झाली आणि त्यांनी भिंती रंगवायला मनाई केली। असे असताना देखील बीजेपीने भिंती रंगवल्या। त्याबाबत कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख दिनेश शेट्टे यांनी क प्रभाग अधिकाऱ्यांना फोटो काढून तक्रार केली। त्यांनी देखील तात्परतेने ह्या रंगवलेल्या भिंती पांढऱ्या केल्या। परंतु दिनेश शेट्टे यांचा प्रश्न हा आहे की महापालिका त्यांचे कर्मचारी कामगार कामाला लावून ह्या भिंती रंगवल्या व तो खर्च ते कोणाकडून वसूल करणार? जनतेच्या टॅक्सचे पैसे असे वाया घालवणार का? गोष्ट म्हणजे आता जो आचारसंहिता काय आहे, निवडणूक काय आणि आचारसंहिता काय आहे, हे सर्व संपूर्ण देशाला जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त TN सेशन रुजू झाले त्या तिथपासून कळायला लागले आणि त्यावेळेपासून भिंती रंगवणं हे त्यांनी बंदी घातली। कुठली भिंती रंगवली जाणार नाही आणि भिंतीवरती कुठल्याही प्रकारचा प्रचार करायचा नाही असं त्यांनी अध्यादेश काढले आणि त्याप्रमाणे प्रचार यंत्रणेमध्ये भिंत ह्या वगळल्या गेल्या। नंतर त्यापूर्वी सर्व भिंतीच रंगल्या जायच्या, पण TN सेशन आल्यापासून या भिंती रंगवणं बंद झालं। त्याला जवळजवळ मला वाटतं 35 ते 40 वर्ष झाली की हे भिंती रंगवणं बंद झालं। पण आता मी नुकतंच बघितलं की 15 दिवसापूर्वी या कल्याणच्या काही भागांमध्ये खुशाल पांढरा रंग मारून त्याच्यावरती कमळ वगैरे काढून आपकी बार मोदी सरकार 400 पार, ये पार वो पार, बार बार लगातार वगैरे अशा सगळ्या जाहिराती डायरेक्ट झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये। आणि त्या कालपर्यंत त्या मी बघितलं तर कालपर्यंत माझ्या निदर्शनास त्या जाहिराती आल्या भिंतीवरती। एकतर भिंतीवरती जाहिरात परवानगीच नाही आणि तरी पण इथे भिंती रंगवल्या गेल्या कमळ वगैरे काढून। तरी पण काय हरकत नाही, मी त्याची तक्रार थेट क प्रभाग अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे केली। त्यांचे फोटो काढले आणि त्यांना मी पाठवले की बाबा असं असं आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर त्यांनी मला सांगितलं ते ताबडतोब काढले जातील आणि कल्याणच्या इतर ठिकाणी पण त्यांनी ते पुसून काढलेले मला त्यांनी फोटो दाखवले की बाबा आम्ही असं जे केलेलं आहे आणि हे पण लगेच त्वरित हे केले, त्याप्रमाणे त्यांनी काढली। त्यांनी आज मी बघितलं तर त्या सगळ्या भिंती ज्या रंगवल्या होत्या त्या त्यांनी पुन्हा पांढऱ्या केल्या इथपर्यंत ठीक आहे। पण ह्या त्या महापालिकेने ह्या पांढऱ्या का करायच्या? आणि महापालिका ह्या ज्या पांढऱ्या केल्या त्याच्यावरती तुमचा एक 60,000 पगारावाला माणूस लावला पांढरा करायला। हे काही कर्मचारी तुम्ही त्याचे अपॉइंट केले, ते त्या भिंती रंगवत बसले, पांढरा रंग जसं आपण भिंतीला रंग लावतो तसा पांढरा रंग मारत बसले आणि ते त्याप्रमाणे पांढऱ्या केल्या। मग ह्या भिंती ज्यांनी रंगवल्या होत्या त्यांच्याबाबत शासन प्रशासन आयोग काय कारवाई करणार आहे? या भिंती का रंगवल्या गेल्या? त्या ज्या पक्षाला तुम्ही त्यांच्याकडे दंडात्मक काही कारवाई घेणार आहे का? महापालिकेचे तुमचा झालेला खर्च त्यांच्याकडे भरपाई म्हणून घेणार आहात का? हे पण कळलं पाहिजे। तर कोणीही उठेल भिंत रंगवत जाईल नाही तर महापालिका त्याच्यावर जाऊन पांढऱ्या रंगाने ती भिंत हे पांढऱ्या रंगाने रंगवून ते हे मिटवून टाकेल। मग असं चाललं तर महापालिका किती खर्चात जाईल, आयोग किती खर्च, निवडणूक प्रक्रिया किती खर्चात जाईल याचा विचार निवडणूक आयोगाने केलेला आहे का? आणि हा खर्च कोणाच्या माथ्यावरती आहे? महापालिका हा खर्च करते। 60,000 1 लाख पगारवाला त्यांचा जुना शिपाई जो आहे तो भिंत रंगवतोय, तर एका भिंतीचे त्याच्या किती हजार किती पकडले तर त्या रंग, ती भिंत, ब्रश, ती माणसं लावलेली माणसं ह्यांचे किती खर्च आहे? तो खर्च कोणी सोसायचा? आणि हा जर जनतेच्या टॅक्समधनं जर ते वळतं होणार असेल तर ही अत्यंत निंदनीय आणि चुकीची गोष्ट आहे।